मी 9 वर्ष प्रवाहाच्या बाहेर असतानाही पेडबीड कृती समितीच्या माध्यमातून आणि सारडा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून मी स्वतः 2 शवधनवाहिका गेल्या 1 वर्षा अगोदर बसवल्या. जे गुंड प्रवृत्तीचे मुलं आहेत, जे मुलींची छेडछाड करताय, मुलीला कोणती छेडछाड न होता त्या ठिकाणी आम्ही त्या चौक्या उभा करून नगरपालिका निवडणुकीने त्या निवडणुकीसाठीची उमेदवाराची तयारी आणि मतदारांचं नेमकं काय मत आहे याच्यासाठी आपण शहरात फिरतोय आणि विविध ठिकाणच्या मतदारांचं मत घेतोय. आज शहरात फिरत असतानाच वार्ड क्रमांक 3 चे भाजपचे उमेदवार अमृत काका सारडा यांची भेट झाली आणि आपण त्यांना नेमकं त्यांचे विजन काय आणि मतदारांनी त्यांनाच का मतदान करावं याच्याबद्दल सविस्तर आणि परखड बोलू. काका, नेमकं आपल्यालाच मतदारांनी मतदान का करावं, अशा कोणत्या जमेच्या बाजू आपल्याकडे आहे? मी 30 वर्ष या राजकारणामध्ये आहे आणि 2006 पासून मी या प्रवाहात आहे आणि बीड शहराचा, बीड आमच्या वार्डाचा विकास करण्याच्या माध्यमातून पेडबीड कृती समितीच्या माध्यमातून मी अनेक या ठिकाणी कामं करण्याचा प्रयत्न केला आणि पेडबीडच्या लोकाला आणि माझ्या वार्डाच्या लोकाला माहिती की काम करत असताना ते 1989च्या महापुरामध्ये यशवंत उद्यान वाहून गेलं होतं. अनेक लोकांच्या मागण्या होता की लहान लहान मुलाला ते गार्डन पाहिजे होतं. तर मी निवडून आल्यानंतर ते गार्डन आपण पूर्ण या ठिकाणी उपलब्ध केलं. भारतभूषण क्षीरसागर त्यावेळेस नगराध्यक्ष होते, अण्णा त्यावेळेस मंत्री होते आणि त्यानंतर आठवडी बाजाराचा प्रश्न आम्ही निकाल लावला. एक पेडबीडमध्ये एक काय म्हणतात त्याला फायर ब्रिगेडचं स्टेशन असावं, ते सुद्धा आम्ही नगराध्यक्षाच्या भूमिकेतून ते पार केलं. त्यानंतर एक स्टेडियम पेडबीडमध्ये असलं पाहिजे म्हणून ती सातत्याची मागणी आम्ही खंडेश्वरला 2.5 एकरमध्ये स्टेडियमसुद्धा मुलांसाठी एक उपलब्ध केलेला आहे. त्यानंतर कंकाळेश्वरचा गाळ काढण्याचा विषय असेल, कोविडमध्ये आम्ही अनेक वेगवेगळे ऑक्सिजन सिलेंडर वगैरे लोकांना देण्याचा प्रयत्न केला. आदित्य हॉस्पिटलच्या माध्यमातून ज्यावेळेस जगावर हा कोरोना झाला होता तर 300 बेडचं हॉस्पिटल विनामूल्य मी आपल्या प्रशासनाला एक सेवा करण्याच्या माध्यमातून मानवतेचं आपण सेवा केला पाहिजे, समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो, या माध्यमातून आम्ही ते काम केले. मधल्या काळामध्ये आत्ताच्या सध्याला जे माझ्याबरोबर 2011मध्ये मी ज्याला माझ्या साखळीत घेतलं ते माझे विरोधक आता आहेत. 2011 ते 16 आणि 16 ते 21मध्ये आणि 21 ते 24 मी 9 वर्ष प्रवाहाच्या बाहेर असतानाही या स्मशानभूमीची परिस्थिती मी पाहत आहे की त्या ठिकाणी सध्याला जे शवदहन वाहिका आहे त्या ठिकाणी प्रशासनाला सध्याचे उमेदवार आहेत ते नगरसेवक जे म्हणतात की मी नगरसेवक असताना फार विकास केला, तर साधं या ठिकाणी तुम्हाला शवदहन वाहिका बसवण्यात करता आली नाही. ती मी पेडबीड कृती समितीच्या माध्यमातून आणि सारडा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून मी स्वतः 2 शवधनवाहिका गेल्या 1 वर्षा अगोदर बसवल्या. आत्ताही 2 शवधनवाहिका त्या ठिकाणी तुटल्यानंतर मी आणून ठेवल्या होत्या. नगरपालिकेच्या निवडणूक लागतील का नाही लागतील हा भाग नगरपालिकेचा नव्हता, परंतु त्या ठिकाणी आणून ठेवल्या. ती करण्याची भूमिका माझी येणाऱ्या काळात ते मी करणार आहे. नाही, आणखीन एक अडचण आहे. आम्ही मतदारसंघात तुमच्या वार्डामध्ये फिरतो त्यावेळेस लोकांचं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस स्मशानभूमीवर ज्यावेळेस जास्त गर्दी होते, पलीकडची जी जागा आहे रिकामी त्या ठिकाणी पण आणखीन काहीतरी एक वेगळी एक्सटेन्शन स्मशानभूमी व्हायला पाहिजे. तर भूमिका अशी आहे, पेडबीडमध्ये स्मशानभूमीची जागा एकच आहे. त्या ठिकाणी पाठीमागे जागासुद्धा आम्ही त्या मठाची जागा घेण्याचा प्रयत्न केला, त्या ठिकाणी त्यांनी कन्सेंट त्याला दिलेला आहे. अजून 4 त्या ठिकाणी व्यवस्था करायचा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकेचे इलेक्शन, कारण प्रशासक असल्यामुळं प्रशासक ढिसाळ काम होतं. नगरपालिकेकडून स्वच्छता असेल कोणतंही काम झालं नाही आणि त्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आम्ही अजून 4 किंवा पेडबीडमध्ये ज्या ठिकाणी पूर्ण पेडबीडमध्ये जागा जिथं उपलब्ध असेल नगरपालिकेतून किंवा शासनाची जागा घेऊन ती त्या ठिकाणी आम्ही करण्याचा नक्कीच प्रयत्न आम्ही करणार आहोत. प्रशासकांचा ज्यावेळेस कारभार होता त्यावेळेस मग आपण सामाजिक कार्यकर्ते किंवा पक्षाचे कार्यकर्ते म्हणून जनतेला कोणती मदत केली? नाही, प्रशासन हे जे आत्ता सध्याला विकास तुम्ही म्हणताय, ह्या जो 2016चे कामं ज्यावेळेस आदरणीय पंकजाताई मुंडे
14 ते 19 मध्ये पालकमंत्री होत्या आणि त्या ठिकाणी जयदत्त सुद्धा मंत्री होते. हा जो विकास जो झाला, हा विकास ह्या वार्डापुरता नाही आहे. हा विकास पेडबीडमध्ये अनेक रोड झालेले आहेत. आज जे सांगतायत की मी हा रोड केला, तो रोड केला, ते तसं चुकीचं भ्रम निर्माण करतायत. कारण मी पाहतो, सांगतो तुम्हाला, खंडेश्वरीचं कानमंठाणा ते या खडकपुरा, बालाजी मंदिरचं कानमंठाणा, त्यानंतर तेलगल्लीमधलं शुकुरापेठचा रस्ता असेल, विठ्ठल मंदिरचा असेल, ह्या वार्डाचा ऑलरेडी अध्यक्ष साहेबाच्या हस्ते, महेश चौकाचं उद्घाटन अध्यक्ष साहेबाच्या हस्ते झालेले अनेक कामं. परंतु त्या काळामध्ये करोना आला आणि तो फंड थांबला आणि पंकजाताईंनी 300 कोटी रुपयाचा फंड अध्यक्ष साहेबाच्या माध्यमातून या दिलेला आहे आणि तोच फंड या ठिकाणी वापरला जाते. मी आणलं किंवा काय काम, आम्ही आमच्या घरातून पैसे आणत नाही, मला काय गुत्तेदारी करायची नाही, काही नाही. आम्ही समाजाचं काहीतरी देणं लागतो, या माध्यमातून काम करतो. मी पाण्याचे मेसेज टाकणं, मी 9 वर्ष झाले मी टाकतोय. लाईटी बसवणं किंवा काही करणं, हा मुद्दा त्या ठिकाणी नगरसेवकाला तुम्ही निवडून दिल्यानंतर ते काम आहे. साफसफाई करणं हे आमचं काम आहे. लोकांनी आम्हाला निवडून दिलं तर मला सांगितल्यानंतर मी ते काम करणारच आहे. आणि राहिला विषय रोडची प्रक्रिया, हे 8 वर्ष 9 वर्ष झाल्यानंतर कालांतराने रोड खराब झाल्यानंतर ते रोड बजेट आलं तर ते करावंच लागतं. नगरसेवक झाल्यानंतर आणखीन काय नवीन विजन काय असेल तुमच्या डोक्यात? सगळ्याच्या जनता जनार्दनाच्या युवा संघटनेच्या माध्यमातून मी जर सगळ्यांना आशीर्वाद जनता देतच आहे. जर नगरसेवक झालो तर पहिली प्रायोरिटी पेडबीडच्या माध्यमातून माझं महिलाला संरक्षण कसं दिलं जाईल, या ठिकाणी पोलीस चौकीचा अभाव आहे. एक आम्ही आता हा माझा एरिया, आउटस्कटचा एरिया, बऱ्याच MIDCमध्ये आम्ही मागणी केली होती पोलीस चौकीची. एक मला वाटतं मोंड्यामध्ये तात्या आपण मागणी केली होती. ह्या 2-3 चौक्या जर झाल्या, जे गुंड प्रवृत्तीचे मुलं आहेत, जे मुलींची छेडछाड करताय, मुलीला कोणती छेडछाड न होता त्या ठिकाणी आम्ही त्या चौक्या उभं करून पंकजाताईच्या माध्यमातून, देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून आम्ही तो पहिला प्रायोरिटी आम्ही ते मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार. आणि येणाऱ्या काळामध्ये व्यापार जे आहे, MIDCचा एरिया आहे, त्या ठिकाणी आम्ही देवेंद्र फडणवीसला येणाऱ्या 1 तारखेला जे महाराष्ट्राचा राजा आहे तो बीड शहरात येत आहे. बीड शहरात आल्यानंतर या पेडबीड आणि बीड शहराची जी MIDC आहे ती MIDC पूर्ण संपत आलेली. त्याला जागा ॲक्वायर करून युवा संघटन हे जे आहेत ह्याला आज जागा उपलब्ध होत नाही. कारण 1 गुंठा बी घ्यायचं म्हटलं तर या ठिकाणी जागा नाही. म्हणून जागा ॲक्वायर करून त्या ठिकाणी उद्योग व्यवसायाला चालना भेटावी, हजारो लोक त्यामध्ये कामं करावीत, ही भूमिका आमची आहे. आदरणीय पंकजाताई मुंडेच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही सांगणार आहे की आम्हाला एक 100-200 एकरची जागा द्या त्या ठिकाणी, किंवा ह्याचा पार्क आपला काय म्हणतात त्याला, कापसाच्या ज्या आहेत त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो. तिथे 100च्या जवळपास ऑइल मिल आहेत, वेगवेगळे लोक माध्यमातून काम करतात. त्या ठिकाणी ती जागा जर भेटली तर युवा संघटन जी आपण तुम्ही पाहताय त्या ठिकाणी त्याला उद्योग व्यवसायाला जागा मिळेल. व्हिडिओच्या शेवटी मतदारांना काय आव्हान करा? मतदाराला माझं आव्हान आहे, एक विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये की तुम्ही असा उमेदवार द्या जेणेकरून मी सातत्यानं कुठं ना कुठं एक सारडा परिवार असेल, पंकजाताईच्या आशीर्वादानं हा जिल्हा गोपीनाथ मुंडेच्या नावानं हा जिल्हा ओळखला जातो. आज बीड शहरामध्ये पंकजाताईच्या नेतृत्वाखाली 52 नगरसेवक या ठिकाणी उभा आहे आणि नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट आहे. ही काळ्या दगडावरची रेघ आहे, हा इतिहास बीड शहरामध्ये घडणार आहे. कारण भाजपच्या सत्ता या ठिकाणी येणार आहे, त्याची जाण सर्व लोकांना आहे. या ठिकाणी 35 वर्ष डॉक्टर भारभूषण क्षीरसागर अण्णा आणि योगेश क्षीरसागरच्या माध्यमातून काम केलेलं आहे. तोच आम्ही पंकजाताईच्या माध्यमातून विकास हा आमचा ध्येय आहे. बाकी आमचं काही विजन नाही. आम्हाला कोणत्या पद्धतीचं काही काम करायचं, लोकांची सेवा करावी हीच आमची भावना आहे. हे होते अमृतकाका सारडा. त्यांनी त्यांचं विजन, त्यांनी आतापर्यंत केलेले सगळे कामं या बाबतीत परखड मत मांडलं. आता
मतदार 2 तारखेला मतदान करणार आहे आणि 3 तारखेला नेमकी त्यांनी या सगळ्या गोष्टीचा किती विचार केला हे चित्र आपल्या समोरच येईल.